ऑपरेशन सिंदूर अजून थांबलं नाही. क्रिकेट का खेळता उद्धव ठाकरेंचा सवाल. पाक प्रशिक्षक असणाऱ्या नीरज चोप्राला अंधभक्त देशद्रोही ठरवत होते. आता क्रिकेट खेळताय तर मोदींचं नेमकं म्हणणं काय? ठाकरेंचा घणाघात. उद्या शिवसेनेच्या वतीनं राज्यभर निषेध व्यक्त करण्यात येणार. उद्धव ठाकरेंची माहिती. मोदींना आम्ही घर घरचे सिंदूर पाठवणार. ठाकरेंचं वक्तव्य. भाजपनं देशभक्तीचा व्यापार मांडलाय. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. भारताला एका मॅचवर बहिष्कार टाकायला काय जातंय? ठाकरेंचा सवाल. शिष्टमंडळ बाहेर जाऊन आल्यावर आता पाक बरोबर क्रिकेट का म्हणत? ठाकरेंचं टीकास्त्र. भारत पाकिस्तान सामन्याला विरोध होतोय, त्यावरून लक्ष हटवण्यासाठी पंतप्रधान मणिपूरचा दौरा करतायत. संजय राऊतांची टीका. मणिपूर जळत होतं तेव्हा मोदी शांत होते. राऊतांचा निशाणा. माझा देश माझं कुंकू अभियान राबवणार. ऑपरेशन सिंदूरची आठवण करून देण्यासाठी मोदींना सिंदूर पाठवणार. संजय राऊतांची भारत पाक सामन्याच्या विरोधावर प्रतिक्रिया. माझा लादेन माझा पाकिस्तान असं अभियान ठाकरेंनी राबवलं पाहिजे. भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बनी यांची टीका. तर माझं कुंकू माझा देश अभियान राबवण्याचा यांना अधिकार नाही. बन यांचा पलटवार. मिझोराममध्ये पंतप्रधान मोदींनी बैरागी सैरांग नवीन रेल्वे मार्गाचं उद्घाटन केलं. मिझोरामच्या राजधानीची पहिल्यांदाच भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडणी. दोन वर्षांनंतर पंतप्रधान मणिपूरला गेले याचा आनंद. काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचा खोचक टोला. मोदींनी खूप आधी मणिपूरला जायला हवं होतं जेव्हा लोक मरत होते. प्रियंका गांधींची दौऱ्यावर टीका. पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा एआय व्हिडिओ केल्याच्या निषेधार्थ भाजपचं मुंबईत आंदोलन. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळ आंदोलन. पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा एआय व्हिडिओवरून भाजप आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या विरोधात क्रांती चौकात निदर्शन. अमरावतीतल्या राजकमल चौकात भाजप आणि भाजप महिला मोर्चाच्या वतीनं राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन. काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात भाजपचं आंदोलन. एआयच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ तयार करत बदनामी केल्याचा निषेध. सातारा गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती. सातारा गॅझेट आणि औंध गॅझेट अहवाल पुढच्या आठवड्यात सादर होणार. हैदराबाद गॅझेट जीआरच्या बेसिसवर सातारा गॅझेट आणि औंध गॅझेट लागू करण्याचा विचार. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करणाऱ्या समितीला मुदतवाढ. 14 सप्टेंबरला संपणाऱ्या मुदतीमध्ये 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ. समिती अनुसूचित जातींच्या सगळ्या घटकांचा सखोल अभ्यास करणार. प्रकाश महाजनांची मनसेला सोडचिठ्ठी. नारायण राणेंना दिलेलं आव्हान भोवल्याची चर्चा. निवडणुकीत केवळ वापर केला गेल्याची महाजनांकडून खंत व्यक्त. ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावरून वाद. ड वर्ग महापालिकांवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती. मुख्यमंत्र्यांनी आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश दिल्यानं शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा. ज्या ठिकाणी महापालिकेच्या कमिशनरच्या जागा आहेत या आयएएस करता आरक्षित अशा नोटिफाईड ठिकाणी आयएएस अधिकारीच दिला गेला पाहिजे असा आमचा आग्रह. मुख्यमंत्री फडणवीसांची महापालिका आयएएस नेमणुकांवर प्रतिक्रिया. यवतमाळमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ. कर्मयोगी अभियान आणि जिल्ह्यातील विविध योजनांचे फडणवीसांच्या हस्ते लाभ वितरण. कुरडू मुरुमुपसा प्रकरणी ग्रामसेवकाच्या चौकशीचा अहवाल मागवला. ग्रामसेवक मोहन पवारांच्या निलंबनाची शक्यता. ग्रामसेवकानं कारवाई न केल्यानं गुन्हा दाखल झाला होता. सोलापूरमधील कुरडू मुरुमुपसा प्रकरणी ढाणेंच्या आरोपाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा. माजी आमदार राम सातपुते यांची मागणी. कुरडूचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर गंभीर आरोप केले होते. मराठीला दुय्यम स्थान दिल्यानं मनसे चित्रपट सेनेची नवी मुंबईच्या गॅलेरिया मॉलमधील पीव्हीआर आयनॉक्सला धडक. पीव्हीआर आयनॉक्स व्यवस्थापनानं माफी मागितली. मूव्ही जॉकीच्या चॅटबॉट संबंधित जाहिरात फलकावर मराठी भाषेचा अभाव. राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर. बीड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव. तर 11 पैकी 6 पंचायत समित्यांच्या सभापतीही महिला होणार.
एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानं एसटी महामंडळाच्या मार्गात बदल. मुंबई पुणे शिवनेरी किंवा दादरहून ये-जा करणाऱ्या साध्या सेमी शिवशाही बसच्या तिकिटात वाढ. यामुळे प्रवाशांना जास्त पैसे देऊन तिकीट खरेदी करावे लागणार. धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचं पालिका आयुक्तांना पत्र. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंडच्या जमिनीची मागणी. यापूर्वीच 41 एकर जागा देण्याची मागणी केली होती. आता तातडीनं 15 एकर जागा देण्याची मागणी केली. पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. जगातील सर्वात उंच पुतळा 100 फुटी पुतळ्याची उभारणी करण्यात येणार आहे. रायगडमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्याऐवजी पुतणे प्रसाद थोरवेंनी शासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शासकीय नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीत वाद उफाळण्याची शक्यता. नंदुरबारच्या ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पाहणी. आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार. मंत्री आंबेडकरांचं आश्वासन. खड्ड्यांच्या समस्येवर उच्च न्यायालयाचे मुंबई पालिकेवर ताशेरे. एकाच पावसात रस्त्यांची चाळण का होते? मुंबईतल्या खड्ड्यांवरून न्यायालयाचा पालिकेला सवाल. पाकिस्तानमधील काही लोकांशी संपर्क ठेवले या माहितीवरून नागपूरच्या कामठीमधून दोघेजण ताब्यात. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोघं पाकिस्तानमधील काही लोकांच्या संपर्कात असल्याची माहिती. नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीची सदस्य सुजाताचं आत्मसमर्पण. तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. सुजाता एकेकाळची सर्वात मोठ्या नक्षल नेत्याची पत्नी. सुजातावर एकट्या तेलंगणामध्ये 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. नवरात्रोत्सवात तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन महागणार. 20 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार. देणगी दर्शन पासचे 300 रुपये तर 500 रुपयांच्या देणगी दर्शन पासची किंमत 1000 रुपये. शिवाय सकाळच्या अभिषेक पासची संख्या 400 रुपये. सातारा हिल हाफ मॅरेथॉन्स एक्स्पोचं उद्घाटन मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिका भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. स्पर्धेसाठी देशभरातून 8500 स्पर्धकांचा सहभाग. भारदेश साक्षरता प्रसारक मंडळ शेवगावच्या वतीनं पहिला स्वर्गीय बाळासाहेब भारदेश स्मृती पुरस्कार सोहळा. पत्रकारिता क्षेत्रातील कार्यासाठी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना पुरस्कार. भाजपचे खासदार धनंजय महाडिकांच्या भीमा साखर कारखान्यासमोर कामगारांचं आंदोलन. 35 महिन्याच्या थकीत वेतनासाठी कामगार आक्रमक. जातनिहाय जनगणनेच्या कामाला वेग. 1931 नंतर पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार. जनगणना सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य शासनाकडून 14 जणांच्या समितीची स्थापना. वोट चोरी संदर्भातील काँग्रेसच्या आरोपांना आता नक्षलवाद्यांचा पाठिंबा. नक्षलवाद्यांच्या पत्रकात प्रधानमंत्री मोदी आणि भाजपवर वोट चोरीवरून सत्ता मिळवल्याचा गंभीर आरोप. उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमनेसामने. उद्या आशिया कप स्पर्धेतील 6वा सामना. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामना खेळवला जाईल. रविवारपासून मुंबईतल्या वांद्रे पश्चिम येथील माउंट मेरी यात्रेला सुरुवात. यात्रा 21 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून बेस्ट उपक्रमाद्वारे संपूर्ण आठवड्यावर अतिरिक्त बस वांद्रे रेल्वे स्थानक पश्चिम आणि हिल रोड उद्यानादरम्यान चालवण्यात येतील. मुंबईतील घाटकोपरच्या एलबीएस रोडवर कारचा भीषण अपघात. बॅरिकेडिंग तोडून कार फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर जाऊन आदळली. अपघातामध्ये 3 गंभीर जखमी तर कारमधले 3ही नशेत असल्याचा स्थानिकांचा आरोप. कोल्हापूरच्या फुलेवाडीमध्ये तरुणाची निर्घृण हत्या. 7 ते 8 जणांच्या टोळी करून महेंद्र राख नावाच्या तरुणाची हत्या. तलवार काठ्यांचा वापर करून लग्नाच्या कारणावरून तरुणाची हत्या. चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरामध्ये जीर्ण झालेल्या एका घराचा भाग कोसळला आणि त्याचवेळी घरासमोरून जाणाऱ्या 2 मुली थोडक्यात बचावला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. चंद्रपूरमध्ये नादुरुस्त एसटी बस रेल्वे मार्गाच्या अंडरपासमध्ये बुडाली. अंडरपासजवळ येताच बस बिघडली. प्रवासी आधीच खाली उतरल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मीरा भाईंदरमधील परिमंडळ 1च्या हद्दीमध्ये फ्लिपकार्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन फसवणूक. 2 आरोपींना सापळा रचून अटक. 28 मोबाईल आणि तब्बल 4 लाखांची रोकड जप्त. धारदार चाकूनं वार करत पतीनं पत्नीची हत्या केली. बीडच्या परळीमधली धक्कादायक घटना. पोलीस घटनास्थळी दाखल, मात्र आरोपी फरार. रायगडमध्ये मित्रानंच मित्राला
आंबेशी उथर पुलावरून ढकलून मारल्याची घटना. तुळशीराम गायकवाड असं मृताचं नाव. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली. नाशिकच्या रामवाडी परिसरातल्या घटनेनं खळबळ. महिलेचा पाठलाग करून घरात घुसून 3 तोळ्याची पोत लंपास. नातवाचा मृत्यू सहन न झाल्यानं स्मशानभूमीतच आजीनं जीव सोडला. सोलापूरच्या अक्कलकोटमधील हुन्नूर गावातली घटना. कारनं धडक दिल्यानं अपघातात नातवाचा मृत्यू. बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांचं सत्र सुरू. 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून मारहाण आणि अपहरण. गोरेवस्ती येथील नागनाथ ननवरेंना मारहाण. पत्नी दिया ननवरेच्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल. बुलढाण्यामध्ये अतिक्रमणाची पाहणी करायला गेलेल्या नगर अभियंत्याला मारहाण. अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह. कोल्हार गावात पोलीस हवालदाराची दुकानदाराला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. तर महिला जिल्हाध्यक्षाला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण झाल्याचाही आरोप. कौटुंबिक वादातून पत्नीच्या मामाची हत्या केली. जळगावच्या भुसावळ शहरातली घटना. पत्नी घर सोडून गेल्यानंतर तोडगा काढण्यासाठी घेतलेल्या बैठकीमध्ये हा वाद झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिमला गेलेल्या 20 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. एकुलती एक मुलगी गमावल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर. सीसीएमपी पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीचा सराव करण्यास परवानगी. मात्र हा निर्णय तातडीनं मागे घ्या. आयएमएची मागणी. अॅलोपॅथीची सेवा देण्यास परवानगी दिल्यास वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं विरोध. बुलढाण्यामध्ये पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या बनावट सही आणि नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून विमा कंपनीची दिशाभूल. लाखो रुपये उकळणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. फलटण इथे डॉक्टर ब्रह्मानंद टाले यांची बनावट सही वापरून रक्त चाचणीचे रिपोर्टही देत होते. बीड जिल्ह्यामध्ये 25 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू. बीडमधील तणावाची स्थिती लक्षात घेऊन मनाई आदेश. जिल्ह्यात सातत्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असल्यानं निर्णय. मोर्चे, निदर्शन आणि आंदोलनांवर निर्बंध. शिर्डी पोलिसांनी भिक्षा मागणाऱ्या 12 मुलांची सुटका करत त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल केला. बालकल्याण समितीनं सगळ्या मुलांची रवानगी संगमनेर आणि श्रीरामपूर इथल्या आधारगृहांमध्ये केली असून तिथे त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया केली जाईल. परभणीच्या धर्मापुरीमध्ये रस्ता न करताच कंत्राटदारानं पैसे उचलले आणि रस्त्यासाठी गावकऱ्यांचा 2 वर्ष संघर्ष सुरू होता. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदाराला अभय. कारवाईसाठी गावकरी पुन्हा आंदोलन करणार. मुंबई हायकोर्टात बॉम्ब ठेवल्यास ईमेल प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हायकोर्टाच्या अधिकृत ईमेल आयडीवर धमकीचा मेल आला होता. या धमकीनंतर विशेष पथकाकडून हायकोर्टाच्या सुरक्षेचा आढावा. वाशिममध्ये देशी विदेशी दारूच्या दरात वाढ केल्याचा फटका. ऑगस्ट महिन्याच्या मद्यविक्रीत घट तर दुसरीकडे बिअरच्या विक्रीत 17% वाढ. जीएसटीकडून अटक झालेल्या घोटाळेबाज मेहुल जैन आणि कमलेश जैन यांच्या जामिनाला विरोध. फसवणूक झालेल्या पीडित विश्वास टाकळकर यांची हस्तक्षेप याचिका. दोघांनाही 30 कोटी 52 लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक. नागपुरातील मानकापूर चौकात स्कूल बस आणि स्कूल व्हॅनच्या अपघाता प्रकरणामध्ये नवी माहिती. अपघातग्रस्त स्कूल व्हॅनला 2021 पासून फिटनेस प्रमाणपत्र नाही. तसंच यामध्ये स्पीड गव्हर्नर देखील बसवलं नसल्याची माहिती. अपघातामध्ये एका विद्यार्थिनीसह वाहन चालकाचा मृत्यू झाला होता. लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होण्याची शक्यता. केवळ कागदपत्र तपासून परवाना देणं चुकीचं. त्यामुळे लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याच्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचना. पंढरपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. विठ्ठल मंदिर परिसरात आलेल्या भाविकांची तारांबळ. अर्ध्या तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडत होता. नांदेडच्या गोदावरी नदी पात्रावरील वाजेगाव येथील बंधारा पूर्ण पाण्याखाली गेलेला असताना 3 तरुणांची हुल्लडबाजी. पाण्यात जीव धोक्यात घालून स्टंट. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील बोर धरण 93.88% भरलं. धरणाचे 5 दरवाजे उघडले. 26.11 क्युसेकनं विसर्ग बोर नदी पात्रात केला जातोय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. यंदा मान्सूनच्या परतीचा प्रवास 15 सप्टेंबरपासून सुरू होण्याचा अंदाज. राज्यात पुढचे 3 दिवस सर्वदूर पावसाची शक्यता. तर यंदा सर्वसाधारण तारखेच्या 2 दिवस आधीच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार.
राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना 73,91,43,000ची मदत. कोकण विदर्भासह सोलापुरातील बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये मदत जमा होणार. रायगड जिल्ह्यातील महाडजवळून वाहणारी सावित्री नदी आणि लगतची खाडी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात. औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांकडून रात्रीच्या अंधारात टँकरद्वारे रासायनिक सांडपाणी सोडलं जात असल्याचा स्थानिकांना संशय. नाशिकच्या लासलगावहून कलकत्ता इथे नाफेडचा कांदा रेल्वेनं पाठवणार. या कांद्याची बाजारात 24 रुपये दरानं विक्री केली जाणार. दरम्यान कांद्याचे दर आणखी कोसळण्याची भीती. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पांगडी मंगेझरी मार्गावरती पट्टेदार वाघ आढळला. व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद. वाघ रोडच्या बाजूने दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा. सांगलीतल्या वाळवामध्ये कृष्णा नदी पात्रात होड्यांच्या शर्यती पार पडल्या. भाजप नेते राहुल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त होड्यांच्या शर्यतीचं आयोजन. सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावला. वाशिमच्या अनसिंग येथील जिजामाता विद्यालयामध्ये अनोखा उपक्रम. 10वीच्या 80 विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखणीचं वाटप. काळाच्या ओघात मागे पडलेल्या पाटी लेखनाला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न. 7/11च्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेले डॉक्टर वाहिद शेख यांनी भरपाई मागितली. 9 वर्षांच्या चुकीच्या कारावासाबद्दल राज्याकडून 9 कोटींची भरपाई मागण्यासाठी अपील. तुमच्या विरुद्धच्या लैंगिक छळाचं प्रकरण बायोडेटामध्ये टाका. सर्वोच्च न्यायालयाचे पश्चिम बंगाल राष्ट्रीय महाविद्यालयाच्या कुलगुरूंना आदेश. कुलगुरूंविरुद्ध महिला प्राध्यापकानं लैंगिक छळाची तक्रार केली होती. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर गोळीबाराची घटना. गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगनं हल्ल्याची जबाबदारी घेतली. दिशाची बहीण खुशबूनं प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा बदला घेतल्याचा दावा केला. जम्मू काश्मीर